श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला एका अद्भुत अशा यंत्राविषयी आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर बहुतांश लोकांना ह्या यंत्राविषयी काहीच माहिती नाही आहे. तर हे यंत्र 1988 साली प्रकाशित झालेलं होतं. तर कुणाकडेही हे यंत्र नाही आहे अजून. तर या यंत्राचा मी तुम्हाला फोटो देणार आहे. तर हे यंत्र ह्या यंत्राची तुम्ही प्रिंट काढून तर लॅमिनेट वगैरे करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा. तर हे कोणतं यंत्र आहे, तर ह्या यंत्राची माहिती मी तुम्हाला देणार आहे. याचा उपयोग काय आहे. अतिशय प्रभावशाली यंत्र आहे. हे प्रत्येक स्वामी सेवेकराकडे असायलाच पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी यंत्राचा फोटो देणार आहे. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे यंत्र आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे यंत्र. तर हे यंत्र अत्यंत दिव्य आणि शक्तिशाली आध्यात्मिक मानलं जातं. तर ह्या यंत्रामुळे काय होतं, घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती आणि अडथळे दूर करून आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. समृद्धी आणि आनंदाचा प्रवाहही वाढतो. ज्यांच्या घरात किंवा पूजा घरात हे यंत्र स्थापित केले जाते तेथे शांती, समाधान आणि प्रसन्नता निर्माण होत असते. तसेच ह्या यंत्राची नियमित पूजा केल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभतो. जीवनातील संकटे, आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते. हे यंत्र श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने पूजल्यास आपल्या जीवनात दिव्य परिवर्तन घडून येत असते. तर ह्या यंत्राचा स्थापन कसं करायचं आहे, त्याची पूजा कशी करायची आहे आणि ह्या यंत्रामुळे काय फायदे होतात, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या यंत्राच्या नित्य पूजेमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता ऊर्जा ही कमी होत असते. तसेच हे यंत्र धन, संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यास मदत करतं. तसेच आपल्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असल्यास ते दूर होण्यास मदत होत असते. तसेच नकारात्मकता ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि आपल्याला मानसिक शांती मिळते. तर हे यंत्र काय करायचं आहे, एका फ्रेममध्ये लावून देवघरामध्ये, तिजोरीत किंवा मुख्य दरवाजावर आपण स्थापित करायचं आहे किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. तर हे यंत्र कसं स्थापित करायचं, तर हे यंत्र स्थापित करण्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर सकाळी उठून शुचिर्भूत होऊन दररोज आपली अगरबत्ती, धूप, दीप लावून ह्या यंत्राची पूजा करायची आहे. हे यंत्र प्रसन्न करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 किंवा 11 माळ जप करायची आहे. तसेच हे यंत्र आपल्याला दत्तात्रय महाराजांचा मंत्र, ह्या महाराजांच्या मंत्राने सुद्धा हे यंत्र आपण स्थापित करू शकतो. ओम द्राम दत्तात्रया नमः अशा प्रकारे ह्या मंत्राने सुद्धा आपण हे मंत्र स्थापित करू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक सेवेकराकडे, प्रत्येक व्यक्तीकडे हे यंत्र आपल्याकडं असायलाच हवं. तर ह्या यंत्राचा मी फोटो देत आहे. तर याची प्रिंट काढून आपल्या देवघरामध्ये लॅमिनेट करून लावावं. जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या प्रकारे लावावं. तर हे यंत्र प्रत्येकाच्या घरी असायलाच पाहिजे, असे दिव्य यंत्र आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी कृपा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.